नमस्कार, मी प्रदीप यांची बघता जन्मत न्यूज. मुद्दा मतदारसंघाच्या विशेष मुलाखतीमध्ये जे आहे, खास करून आपण आलेलो आहोत नगर परिषद तुमसर सार्वत्रिक निवडणुकीमध्ये. आणि या निवडणुकीमध्ये जे आहे प्रभाग क्रमांक 7 मधून जे आहे सोनिया मनीष धुर्वे जे कुठे निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत तेही सुद्धा अपक्ष. मॅडम, एकंदरीत आपण अपक्षाची भूमिका घेतली का बरं? अपक्षाची भूमिका घेतली प्रभाग क्रमांक 7 मध्ये. याच्या आधी म्हणजे भारतीय जनता पार्टीला तिकीट मागितलेली होती, ते बोललेही होते हो म्हणून, पण त्यांनी मग वेळेवर बोलले की नाही, ते जे सिनियर आहेत इथल्या शोभा लांजेवार त्यांना द्यायची होती. त्याच्यामुळे मग त्यांनी म्हटलं की नाही, आम्ही देऊ शकत नाही. आणि याच्या आधी माझे सासरे म्हणजे 2016ला ते अपक्ष उभे झालेच होते. आणि मग आमचे जे आजूबाजूचे लोक आहेत, जे त्यांचे कार्यकर्ता आहेत, ते सर्व तयार होते हेल्प करायला, म्हणून मग आम्ही अपक्ष निवडणुकीत यायचा विचार केला. सोनिया मॅडम, कुठेतरी बघायला गेलं म्हणजे आपण कुठेतरी जे भाजपचे निष्ठावान होते आणि त्यानंतर अपक्षाची भूमिका, बंडखोरी का बरं? त्याच्या मागच्या पण म्हणजे 2016 मध्ये त्यांनी तेच केलं. माझे सासरे कंटिन्यू 2 रेझिम नगरसेवक होते, पण त्यांनी वेळेवर त्यांची तिकीट कापली काही कारण नसताना. मग याही वेळेस असं आहे की खूप सारे कामं जे राहिले होते, जे करायचे होते, म्हणून मग आम्ही विचार केला की आपण लेडीज मधून उभे होऊ आणि निवडून येऊच. म्हणजे कुठेतरी बघायला गेलं म्हणजे भाजप पक्ष खास करून भंडारा जिल्ह्यात जे आहे ते दुजाभाव करतो तुमच्याशी, असं म्हणणं आहे तुमचं? हो, कदाचित करत असतील असं. आता हे एकंदरीत हे पाहून तर असंच वाटते, कारण नेहमी नेहमी ह्या गोष्टी रिपीट नाही व्हायला पाहिजे ना. कारण ते बोलतात की ते सर्वे करत आहेत, सर्वे करतात. मग सर्वे मध्ये ते अशा लोकांना घेतात जे कधी पार्टीत होतेच नाही. पार्टी इव्हन म्हणजे ते कधी राजनीतीतच नव्हते, त्यांचा कुठल्याच प्रकारचा बॅकग्राऊंड नव्हता, तरी ते त्यांना वेळेवर तिकीट देऊन देतात. मग जेव्हा यांना एवढा 40 वर्षापासून एक्सपिरियन्स आहे, तर ती त्यांची हिंमत आहेच की नाही, आपण करून दाखवा. आणि त्यांनी ऑलरेडी खूप सारे कामं केलेले आहेत, म्हणून आम्ही अपक्ष आलो. अच्छा, एकंदरीत बघायला गेल्या कुठेतरी जे आहेत तिचे भाजपचे जे उमेदवार आहेत आणि खास करून नगर परिषदेचे उमेदवार आहेत, त्यांनी नुकतंच जे आहेत कुठेतरी जे आहेत म्हणजे पूर्ण राजकारणातून जे संन्यास घेतला होता आणि अचानक त्यांनी पुन्हा जे आहेत पार्टीने त्यांना पुढील पदभार दिला आणि पुन्हा नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये उतरले. तर म्हणजे पार्टी कशा प्रकारे बिहेव करत आहे? हो, तेच पार्टीचे शुरू काय तेच नाही समजत. जे सिनियर लोक आहेत त्यांना ते साईडला ठेवतात. जे माझ्यासारखे यंग आहेत, ज्यांना लढायची आहे, म्हणजे की नाही आपल्याला काहीतरी करून दाखवायचं आहे, ते त्यांना एका साईडला बसवतात. म्हणजे एकंदरीत त्यांचं शुरू काय आहे, कोणाला सामोरं आणायचं तेच नाही समजत. कदाचित असं वाटतं की ते फक्त स्वतःसाठी करत आहेत, जे काही करायचं आहे ते. म्हणजे त्यांचा पद जायला नाही पाहिजे म्हणून ते बस ज्यांची चालते त्यांची हाजी हाजी करतात. आणि आमच्या घरात असं आहे की ते कोणीच कोणाची ऐकत नाही, आणि यांची तर बिलकुलच नाही. म्हणून आम्ही समर्थ आहोत एकत्र लढाईसाठी. आपण जेव्हा अपक्षाची भूमिका घेतली प्रभाग क्रमांक 7 मधून, तर तेव्हा भाजप पक्षाचे जे नेते मंडळी आहेत किंवा पदाधिकारी आहेत ते तुमच्याशी येऊन भेटून तुम्हाला त्यांनी म्हटलं की मॅडम तुम्ही नको भेवाव नसता? हो, सर्वांनीच, सर्वच पार्टी म्हणजे सर्वांनीच, बीजेपीचे जेही आहेत म्हणजे परिणय फुकेपासनं ते नगराध्यक्ष आणि जेही आमच्या वार्डचे पण जे मेंबर आहेत तेही बोलले की नाही, आम्हाला हा एक चान्स द्या, तुम्ही प्लीज लढू नका, आम्हाला लढू द्या. पण असं आहे की जोश प्रत्येक वेळेस नाही येत ना, म्हणून आता माझी पण एज आहेच. आता जर नाही उतरणार तर मग केव्हा, म्हणून मग आम्ही तयारी केली. काय काय म्हणजे नेमकी समस्या प्रभाग क्रमांक 7 मध्ये तुम्हाला असं वाटतं की जेणेकरून तुम्ही या रिंगणात उतरल्या ते समस्या सोडवू शकतो, तुम्हाला असं वाटत आहे? प्रभाग क्रमांक 7 तर एकदम सुरळीत सुरू होतं, कारण माझे सासरे इथे मेंबर होते. पण आता ह्या मागच्या 5 वर्षापासून इलेक्शन काही झालेले नाहीत, म्हणून सर्वच एकदम विस्कटलेलं आहे. पण जे आहे पाण्याच्या समस्या आहेत, कचरावाला येत नाही ते आहे, रोड आहेत, जे ज्यांनी रस्ते बांधले त्याच्या बाजूला जे आपण गट्टू लावतो ते उखडलेले आहेत, ते कोणी काहीच केलेलं नाही. म्हणून असे खूप सारे कामं आहेत जे करायचे आहेत. परंतु बघायला गेले कुठे जसं मी आता तुमचं शहरातून कुठेतरी फिरलेलो आहे, तुमच्या शहरामध्ये जे आहेत रस्त्यांचे तेच प्रश्न आहेत, नाल्यांचे तेच प्रश्न आहेत, कचऱ्यांची तेच विल्हेवाट आहे. काहीच म्हणजे आतापर्यंत जे आहे ज्या हिशोबाने कामं झाल्या पाहिजे नाही झाले होते. काय वाटते तुम्ही आल्यानंतर या गोष्टीला ज्याने या कार्याला कशा प्रकारे जे आहेत सुरळीतपणे जे याला पार पडणार? खूप काही आहे सर इथे. म्हणजे मी पण आता इथलंच आहे, माझा माहेरही आणि सासरही. म्हणजे मी जे 36 वर्षापासून पाहते, जेव्हापासून मला अक्कल आली तेव्हापासून तुमची प्रगती कधी झालीच नाही. एवढे पैसे येतात, हे येतात. जर तुम्हाला एक म्हणजे हे पाहायचं असेल एक उदाहरण, आमच्या बाजूला एक गार्डन आहे, बस त्या गार्डन मध्ये जाऊन पहा. त्याच्यासाठी मला वाटतं 1-1.5 करोड रुपये आले होते. तिथे फक्त 2-3 झुले लावलेले आहे, पूर्ण कचरा जसा तसा पडला आहे, काही नाही. त्याच्याही नंतर जर तुम्ही कधी पावसाळ्यात तुमसरमध्ये आले तर तुम्ही बस स्टॉप पासून ते अतिथीगृहापर्यंत पोहत येऊ शकता. ही हालत आहे तुमसरची. आणि कोणालाच काही नाही करायचं, सर्व फक्त मोठ्या मोठ्या गोष्टी करतात. याच्यानंतरही आता जेव्हा ते परिणय दादा पण आले होते तेव्हा तिथे असंच पब्लिक मध्येच हे सुरू होतं, तर त्यांनी पण विचारलं की समस्या काय आहे वगैरे वगैरे. मी पण मग सांगितली, हेच समस्या सांगितली. मग तेव्हा ते स्वतःहून बोलले की ही कोण आहे. मग त्यांनी जे इथले नगराध्यक्ष आहेत त्यांनी सांगितलं की ही यांची सून आहे म्हणून. तर ते
नाही, ते सांगायच्या आधी ते बोलले की तू आतापर्यंत राजनीतीत का नाही आली. ते नगराध्यक्ष बोलले की हिने कधी इंटरेस्टच नाही दाखवला. ते बोलले त्यांना की तुम्ही कधी सामोरच नसेल आणलं. पण मग त्याच्यानंतर जेव्हा त्यांना माहित झालं की ही ध्रुवेची सून आहे तर बस खतम, म्हणजे काही नाही, बघ तुम्ही ठीक आहे, तुम्ही आपलं लढून घ्या, असं माझं काम आहे. कदाचित असंही होऊ शकते की आमच्या घरच्यांना कोणाला सामोरच नसेल जाऊ द्यायचं त्यांना, असंही असू शकते. म्हणजे आपलं दुबे परिवाराचा जो राजकारण संपवण्याचा प्रयत्न करते भाजप करत असं तुमचं म्हणणं आहे. है ना? एकंदरीत बघायला गेलं कुठेतरी जे आहे निवडणुकी तोंडावर आहेत, जर आपण निवडून येतात तर काय मुख्य समस्या अगोदर प्राधान्य दिला? एज्युकेशन तुम्हाला सांभाळायचं आहे, त्याच्यानंतर हेल्थ, म्हणजे जेही आता जसं हा गार्डन आहे तिथे एखादा कोणी हेल्थ इन्स्ट्रक्टर ठेवून कमीत कमी ज्या बाया सकाळी ज्या 5 वाजता 6 वाजता झोपून उठू शकतात त्यांच्यासाठी एखादा योगा टीचर ठेवून ते कोणी योगा करतील, ते पण मी सर्व आपल्या कॉस्टिंग करीन. आणि अशा खूप साऱ्या बाया आहेत, खूप साऱ्या समस्या आहेत, त्या आता बघू काय होते. मला एक सांगा, कुठेतरी जे आहेत आपण जसं नगरसेवकासाठी कुठे तयारी करत आहात, तर एकंदरीत बघायला गेलं तर नगरसेवकाचे कामच हेच असतात कुठेतरी जे आहेत विकास निधी आणून जे आहेत जनतेच्या समस्येचं निराकरण करणं, बरोबर आहे की नाही? तर जर तुम्ही निवडून आल्या तर तुम्ही आपल्या क्षेत्रातून का बरं करणार, मला हा प्रश्न आहे. समर्थ आहोत सर आम्ही, कारण नुसतेच नगरसेवक निवडून झाल्यावर फक्त नाल्या आणि रोड हे दोनच समस्या नाही राहत, मला तरी असं नाही वाटत. त्याच नाल्या खोदा, त्याच नाल्या बनवा. जेव्हापासून मी पाहते तर नगरसेवक फक्त हा एकच काम करते. पण जर तुम्ही पूर्ण तुमचं सर्वे कराल आणि आमच्या घरच्या नगरसेवकाची जर पाहाल पोझिशन, तर ती त्या बाकीच्यांपेक्षा खूप जास्ती वेगळी आहे. म्हणजे आम्ही कोरोनामध्ये लोकांना भाजी तरी फ्री दिलेली आहे. त्याच्यानंतर माझे सासरे ज्यांच्या घरचे पण लोक त्यांच्या जवळ नाही यायचे, त्यांनी असे कमीत कमी 100 ते 150 लोकांना जे मरण पावले त्यांचे पूर्ण म्हणजे मरणाच्या ज्या पूर्ण विधी असतात त्या सर्व केलेल्या आहे. त्याच्यानंतर जेव्हा माझी सासू मेंबर होती, तिने जे आधार कार्ड निराधारांचे तिने कमीत कमी 100 कार्ड बनवले असेल. त्याच्यानंतर ते पेटीचं जे आहे, पेटी जी मिळते, ते अंकल मेंबर नसताना, म्हणजे माझे सासरे मेंबर नसताना पण त्यांनी एवढ्या लोकांची हेल्प केलेली आहे, बापरे. तर असं म्हणजे खूप काम आहे आमच्याजवळ करायसाठी. म्हणजे आम्ही खूप साऱ्या गोष्टी फ्री ऑफ कॉस्ट करतो. खूप साऱ्या लोकांचे आम्ही फ्रीमध्ये लग्न तरी लावून दिलेले आहेत, लॉनवर जे गरीब लोक असतात ज्यांची काही आहे, असं खूप काही आहे. म्हणजे धनसंपत्ती आपल्याकडे भरपूर असल्यामुळे जे आहेत आपण आपल्यातर्फे जे आहेत कुठेतरी म्हणजे आर्थिक स्थिती पण कधी येणार तर माहिती आहे का आपण करू शकतो असं आपलं म्हणणं आहे. काय वाटते तुम्हाला, खरंच नगर परिषद जी आहे ती भ्रष्टाचार मुक्त आहे की भ्रष्टाचारी आहे? भ्रष्टाचारी आहे. कशा प्रकारे? तिथे गेल्यावरच समजते सर तिथे किती भ्रष्टाचार आहे. तिथे गेल्यावरच समज. आता ते मी तिथे तिथपर्यंत अजून पोहोचली नाहीये, म्हणजे तिथे जाईल तर थोडीशी कदाचित मला आयडिया येईल, नाही की नाही. आता कसं फक्त एक्सपिरियन्स थोडा थोडा घरून आलाय त्या गोष्टी ऐकून, पण आता जेव्हापर्यंत ते मी स्वतः एक्सपिरियन्स नाही करत तेव्हापर्यंत नाही समजणार. कारण की तुमच्या पक्षाचंच कुठे ज्या नगराध्यक्ष राहून चुकलेलं आहे, तर तुम्हाला काय वाटतं खरंच भ्रष्टाचार आहे? हो, भ्रष्टाचार तर आहेच ना सर. भ्रष्टाचार जर नसतं तर तुम्ही तुमसरला पाहिलंच आहे ना, तुम्हाला तुमसरमध्ये काहीतरी दिसत आहे का? असं वाटते का की तुमचं सुधारलेलं आहे की खूप सुंदर दिसत आहे तुमचं? जर तसं असतं तर लोक स्वतःहूनच बीजेपीचे नारे गाळले असते ना लोकांनी, आहे की नाही. पण आता अशी स्थिती आहे इथे की सर्वजण कन्फ्युज आहे, काय करायचं कोणालाच काही नाही माहिती आहे. तर हे होते आपल्यासोबत सोनिया धुर्वे, जे कुठेतरी जे आहे प्रभाग क्रमांक 7 मधून जे आहेत अपक्षाची भूमिका घेतली. यांनी स्पष्ट कुठेतरी म्हटलेलं आहे की धुर्वे परिवारासोबत जे आहे प्रत्येक वेळा जे आहे दुजाभाव करण्याचं काम कुठेतरी भाजप पक्षाने केलं, आणि खास करून जे आहेत प्रत्येक वेळा धुर्वे परिवार जो आहे हा लोकांच्या मनासाठी धावून येतो, परंतु तरी सुद्धा जे आहेत भाजप पक्षाने त्यांना दुरावा करण्याचा प्रयत्न केलेला आहे. एकंदरीत अपक्षाची भूमिका त्यांनी घेतलेली आहे. या भूमिकेनंतर काय चित्र होणार आणि ज्या प्रकारचं भाजपमध्ये जे कुठेतरी जे आहेत गुटबाजी स्पष्टपणे दिसून येत आहे आणि आंतरिक वाद सुद्धा दिसून येत आहे, याचा भाजपला किती मोठा तोटा होणार हे बघणं योग्य असेल. कॅमेरा पर्सन रजत पंडित सोबत मी प्रदीप बॅनर्जी, आपण बघत राहा जनमत लाईव्ह न्यूज.